नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. बँकेचे सील तोडून मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा, दोघांविरोधात गुन्हा. वर्ष श्राद्धातून समाजसेवेचा आदर्श, ॲडव्होकेट अभिषेक खोत यांचा प्रेरणादायी उपक्रम. सांगलीत उद्या जैन समाजाचा भव्य रथोत्सव, पंचकल्याण महामहोत्सवात भक्तिमय वातावरण. बोगस चेक देणाऱ्या आरोपीला न्यायालयाचा दणका, 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा. नांद्रेत अवकाळी पावसाचा तडाखा, जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. बोगस धनादेश देऊन पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या आरोपीस सांगली न्यायालयानं कडक शिक्षा सुनावली आहे. नांद्रे इथल्या अमोल रावसाहेब सकळे यांना 6 महिने सक्त मजुरी आणि फिर्यादीस 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही खुलपे यांनी दिलेत. कर्जाची परतफेड टाळण्यासाठी आरोपीनं 1,81,000 रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र तो बँकेत वटला नसल्यानं फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेनं न्यायालयात धाव घेतली. नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास आरोपीस आणखी 1 महिना कारावास भोगावा लागणार आहे. आर्थिक फसवणूक सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश न्यायालयानं या निकालातून दिलाय. या प्रकरणात ॲडव्होकेट जयंत चौगले यांनी संस्थेची बाजू मांडली आहे. वडिलांच्या वर्ष श्राद्धानिमित्त पारंपरिक खर्च टाळत ॲडव्होकेट अभिषेक खोत यांनी समाज उपयोगी उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केलाय. माळवाडी इथल्या क्षितिज अभ्यासिकेला विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी इन्व्हर्टर भेट देण्यात आला, तर खंडोबाची वाडी इथल्या शाळेला प्रिंटर देऊन शिक्षकांची अडचण दूर करण्यात आली आहे. सांगलीतील सावली बेघर निवारा केंद्रात अनाथ आणि निराधारांसाठी गोड जेवणाचं आयोजन करण्यात आलं. वडिलांचं निधन 64व्या वर्षी झाल्यानं त्यांच्या स्मरणार्थ 64 फळझाडं लावण्याचा संकल्पही त्यांनी केलाय. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी अस्थी नदीत विसर्जित न करता शेतात पुरून त्यावर नारळाचे झाड लावण्यात आलंय. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय. शेठ राध दावडा दिगंबर जैन बोर्डिंग संचलित श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीनं आयोजित पंचकल्याण महामहोत्सव उत्साहात सुरू असून उद्या दिनांक 10 मे रोजी भव्य रथोत्सव मिरवणूक पार पडणार आहे. तब्बल 24 वर्षानंतर सांगलीत होत असलेल्या या महोत्सवामुळे जैन समाजात उत्साहाचं वातावरण आहे. मिरवणुकीत 2 भव्य हत्ती, 7 घोडे आणि 19 आकर्षक रथ सहभागी होणार आहेत. जांध पथक, बँड, केरळी, चंडीवाद्य, सनई चौघडा, हलगी वादन आणि गज नृत्यामुळे मिरवणुकीची शोभा वाढणार आहे. महोत्सवादरम्यान अभिषेक, शांतिधारा, पूजा अर्चा, संस्कार सोहळे, प्रवचने आणि भजन कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतोय. महोत्सवाची सांगता 11 मे रोजी विविध धार्मिक उपक्रमांनी होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेनं सील केलेल्या मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी दोघांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. HDFC बँकेचे कर्मचारी शहाबाज परवेज इनामदार यांनी फिर्याद दिली असून मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज इथल्या रुक्मिणी कुबेर मल्टीपर्पज हॉल परिसरातील जागा आणि बांधकाम बँकेनं न्यायालयाच्या आदेशानुसार सील केलं होतं. मात्र निलेश चौगले आणि मंगल चौगले यांनी बँकेचं सील आणि कुलूप तोडून जबरदस्तीनं मालमत्तेत प्रवेश करत ताबा घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघड होताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यानं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नांद्रे परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक झालेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली, तर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. काही वाहनांवर झाडं कोसळून मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे काही घरावरील पत्रे उडून गेले, तर विद्युत तारा तुटल्यानं अनेक भागांचा वीज पुरवठाही खंडित झाला. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान सांगली जिल्ह्यातही ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं.
गेल्या अनेक वर्षात असा पाऊस पाहिला नाही अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.